नागपुर के गोरेवाड़ा रोड पर लूट की वारदात ने एक ऑटो चालक की जान ले ली। विरोध करने पर बदमाशों ने बेरहमी से हमला कर उसकी हत्या कर दी। घटना के कुछ ही घंटों में पुलिस ने सभी आरोपियों को गिरफ्तार कर अपराधियों को सख्त संदेश दिया। गोरेवाड़ा रोड पर आधी रात लूट की नीयत से निकले बदमाशों ने पहले एक स्विगी डिलीवरी बॉय को निशाना बनाया, लेकिन वो उनके चंगुल से बच निकला। इसके बाद आरोपियों ने ऑटो चालक मोहम्मद कासिफ को रोककर लूटपाट की कोशिश की। विरोध करने पर बदमाशों ने लोहे की रॉड और अन्य हथियारों से ताबड़तोड़ हमला कर दिया। गंभीर रूप से घायल कासिम की अस्पताल में इलाज के दौरान मौत हो गई। वारदात की सूचना मिलते ही नागपुर पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए रात भर अभियान चलाया। पुलिस यश गावंडे, नवीन उइके, सुलभ उर्फ राज ठाकुर, रोहित जगदाले, समीर उर्फ पाजी उइके और संजय उर्फ नीलेश जोगी को गिरफ्तार किया। दिनांक 19/7/2026 रात्री 00:30 वाजता म्हणजे 18च्या रात्री 12:30 मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेवाडा पेटीसूर रोडच्या परिसरामध्ये एक रिक्षा चालक होता। तो त्याच्या सहकाऱ्यांसह मोमीनपुरा भागामध्ये जात होता। तर त्याला काही आरोपींनी अडवून त्या ठिकाणी लुटण्याचा प्रयत्न केला। त्याच्याकडचा मोबाईल आणि काही रक्कम त्याच्यामध्ये काढून घेतली गेली आणि आरोपी पळून गेले होते। त्याच्यामध्ये जो रिक्षा चालक आहे त्याच्यावर चाकूने जोरात वार केलेला होता। आम्ही स्वतः त्यावेळी नाईट राऊंडला होतो। घटनेनंतर एक 10 ते 15 मिनिटात आम्ही त्या भागात पेट्रोलिंग करत असताना त्या ठिकाणी गेलो आणि तो जखमी आम्हाला मिळून आला। जखमीला तात्काळ मानकापूरच्या पोलीस वाहनामध्ये, जे वाहन आम्ही वापरतो त्या वाहनामध्ये त्याला घालून हॉस्पिटलला रवाना करण्यात आला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू करण्यात आले। त्या ठिकाणी आमचं डीबी पथक आणि रात्रीचे बीट मार्शल यांना आम्ही बोलवलं आणि त्यांना आरोपी ज्या दिशेने पळून गेलेले होते ती दिशा सांगून त्यांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। सदर घटनेची माहिती तात्काळ आम्ही नियंत्रण कक्षाला दिली। त्यावेळी माननीय डीसीपी राहुल मदने सर हे नाईट राऊंडला होते। त्यांना देखील आम्ही त्या घटनेची माहिती कळवली। या घटनेमध्ये सदर जो ऑटो चालक आहे तो दुर्दैवाने वाचू शकला नाही। त्याच्यामध्ये रुग्णालयात नेल्यानंतर त्याला डेथ घोषित करण्यात आलं। या प्रकरणामध्ये आमच्या पथकानं सुरुवातीलाच 2 आरोपी ताब्यात घेतले आणि त्या 2 आरोपींच्या तपासामध्ये हे बाकी आरोपी निष्पन्न झालेले आहेत। टोटल याच्यामध्ये 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। याच्यामध्ये घटना घडल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यामुळे आणि पोलिसांना प्राथमिक माहिती व्यवस्थित मिळाल्यामुळे आम्ही सर्व आरोपी त्याच्यामध्ये अटक करू शकतो। या ठिकाणी तात्काळ माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील सर, त्याचप्रमाणे माननीय ऍडिशनल सीपीसी दाभाडे सर, माननीय नॉर्थ रिजन मॅडम साऊ मॅडम यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या। क्राईम ब्रँचच्या माननीय डीसीपी सर, त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी आणि इतर पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील त्या ठिकाणी आले। सुमारे 150 ते 200 पोलीस त्या ठिकाणी काही क्षणामध्ये, काही वेळामध्ये हे दाखल झाले आणि आरोपींचा शोध चालू झाला। याच्यामध्ये सकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर दुपारपर्यंत आमच्या ताब्यामध्ये हे 7ही आरोपी आलेले होते। या 7 आरोपींची नावं जी आहेत ती समीर उर्फ पाजी संतोष उइके वय 19 वर्ष, नवीन सुगन उइके वय 28 वर्ष, यश कमलाकर गावंडे वय 22 वर्ष, सुलभ उर्फ राज धर्मेंद्र ठाकूर वय 26 वर्ष, राहुल उर्फ तान्या अशोक शिंदे वय 19 वर्ष, संजय उर्फ नीलेश दिनेश जोगी वय 30 वर्ष आणि रोहित विनोद जगदाळे वय 26 वर्ष। हे सगळे गोरेवाडा निर्मलनगर याच परिसरातील राहणारे आहेत। याच्यामध्ये आरोपीने जे कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये खुनासहित दरोडा, याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 310(3), 351(3), 311 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सर्व आरोपींना काल रोजी माननीय न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यांना दिनांक 23 तारीखपर्यंत हा पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे आणि याच्यामध्ये याच आरोपींनी या घटनेच्या पूर्वी आणखी एका स्विगी वरून जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला देखील लुटण्याचा प्रयत्न केलाय। त्याचा देखील सेम डे त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 गुन्हे याच आरोपींविरुद्ध आपल्याकडे दाखल आहेत। जबकि एक नाबालिग को हिरासत में लिया गया। अपराधियों में खौफ पैदा करने और जनता में कानून का भरोसा कायम रखने के लिए नागपुर पुलिस ने सभी आरोपियों की सार्वजनिक रूप से बारात निकाली। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है।